ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि केंद्राने लागू केलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी अजून वाढतील अशी भीती भाषातज्ञ गणेश देवी यांनी व्यक्त केली आहे। या विधेयकामुळे शेतकऱ्यांसाठी खुली बाजारपेठ उपलब्ध होण्याऐवजी ते ठराविक उद्योग समूहांच्या दावणीला बांधले जातील असा आरोप देवी यांनी केलाय। गणेश देवी कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत। या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधलाय मंदार गोंजारी यांनी। सर, या विधेयकांबाबत अगदी टोकाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात। एक बाजू जी सरकारची आहे की ही शेतकऱ्यांसाठीची एक नवीन पहाट आहे, खुलं धोरण आहे आणि त्यांच्यावरती बंधनं नसतील, आणि दुसरी बाजू जी तुम्ही मांडता आहात की यामुळं शेतकरी आणखीन देशोधडीला लावला जाईल। तर सत्य याच्यामध्ये आहे असंही म्हणणारे एक तिसरी बाजू आहे। सत्यशोधक समाजाचा वारसा घेऊन खरोखर सत्य काय आहे हे जाणण्यासाठी। दुसरी गोष्ट की महात्मा गांधींनी निळीचा जो सत्याग्रह केला त्याची 100 वर्ष झाली। तर त्यावेळेस गांधींनी एक पद्धत वापरली होती आणि ती म्हणजे निळीची शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन त्यांनी माहिती गोळा केली होती आणि ती माहिती जवळजवळ 2 वर्षे काम चाललं आणि त्याच्या आधारावर त्यांनी कलेक्टरला तिथल्या की हा कायदा तुम्ही मागं घ्या असं सांगितलं होतं। जवळपास त्याच प्रकारे मी ह्या कामगिरीवर निघालो आहे। मी शेतकरी नाही आहे व्यवसायाने, माझे पूर्वज असतील, पण मला ह्या गोष्टीची नीट माहिती करून घेतल्याशिवाय कुठली भूमिका घेणं हे योग्य होणार नाही। तर शेतकऱ्यांमध्ये काय भावना याबद्दल? शेतकऱ्यांना APMC विषयी चिंता आहे। म्हणजे APMCs ज्या आहेत त्या फार चांगल्या रीतीने काम करत होत्या असं नाही आहे, पण त्या अगदीच निकालात निघाल्या तर शेतकऱ्यांना थोडासा काळजीचा विषय हा एक मुद्दा आला। दुसरा मुद्दा आला की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर करायचं असेल आणि जर काही डिस्प्यूट निर्माण झाला तर शेतकरी मोठा असेल तर कदाचित त्या कॉन्ट्रॅक्टवाल्या कंपनीपर्यंत पोहोचू शकेल, पण जर लहान शेतकरी असेल, अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर जमिनीत कसणारा, तर तो ह्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स पाळल्या जातात का नाहीत याची खात्री कशी करू शकेल हा त्यांचा फार मोठा चिंतेचा विषय आहे। म्हणजे त्यांच्याकडे लीगल एड नाही आहे। ह्या कॉन्ट्रॅक्टच्या गॅरंटी संबंधी कुठल्याही प्रकारे संरक्षण मिळेल असं त्यांना वाटत नाही आहे। हा दुसरा मुद्दा आला आणि तिसरा मुद्दा जो आला तो फारच मोठा चिंतेचा विषय मला वाटतो। तो म्हणजे ते म्हणाले की शेती ही आधीच नफ्यात न चालणारी व्यवस्था बनलेली आहे आणि आमच्या मुलांना शिक्षण घेऊन दुसरा कुठला तरी व्यवसाय काढणं हाच समोरचा मार्ग आहे। आता नवीन शिक्षण नीती आली आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांना फार चांगलं शिक्षण मिळेल अशी व्यवस्था नाही आहे। तर तशी शिक्षण नीती असताना आमच्या मुलांना जर स्थलांतर करून जायला लागलं तर त्यांना भविष्य काय आहे? ते जर भविष्य नसेल तर शेतीच करायचं असेल तर शेतीत आमचं भविष्य काय आहे? म्हणजे दुहेरी निराशा। ह्या देशातली सगळ्यात महत्त्वाची संस्था म्हणजे पार्लमेंटपेक्षाही महत्त्वाची संस्था म्हणजे देशातलं खेडं, त्याचा हजारो वर्षे टिकून राहिले। सत्ता आल्या गेल्या, इकॉनॉमीचं स्वरूप बदलली, पण खेडं जे आहे ते एक व्यवस्था म्हणून टिकून राहिले। त्यात वाईट गोष्टी आहेत ते मला माहिती आहे, मी जातपातीला विरोध करतो, पण खेडं हे केवळ जातपात नाही, ती एक आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था आहे आणि त्या खेड्याचं विघटन आजपासून सुरू झालं आहे। त्यानंतरची जी मांडणी केली जाते आहे सरकारच्या बाजूनी की यामुळे शेतमालाला खुली बाजारपेठ मिळेल आणि ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्या बंद पडतील किंवा संपून जातील असं होणार नाही, कारण त्यांचंही अस्तित्व राहील आणि जे काही खाजगी खरेदीदार असतील किंवा कंपन्या असतील, स्पष्ट बोलायचं तर त्या देखील स्पर्धेत असतील आणि या स्पर्धेमुळे उलट शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक दर मिळेल। शिक्षणाचं जेव्हा खाजगीकरण करायची सुरुवात झाली आणि शिक्षण हा एक व्यवसाय पेक्षा इंडस्ट्री या स्वरूपात बघायची सुरुवात झाली
त्याच्यानंतर स्टेट युनिव्हर्सिटीची आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळांची स्थिती काय झाली आपण बघतोय. ती स्थिती APMCची होणार आहे. आणि APMCची ती स्थिती झाली की आत्ता APMCला सेसचा फायदा होतो, त्यांचा स्टाफ असतो. APMC एरिया पण स्वच्छ ठेवायला लागतो, तिथं व्यवस्था पुरवायला लागतात, गटार, पाणी, वीज, मिटिंगसाठी बैठकीची जागा, त्याच्यासाठीचा स्टाफ. ते पैसेही त्यांच्याकडे असणार नाहीत. जोपर्यंत खाजगी गुंतवणूक येत नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला आवश्यक असलेली जी काही सोयीसुविधा आहेत, ज्या काही किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उभं राहणार नाही. उदाहरणार्थ कोल्ड स्टोरेज झालं किंवा त्यांच्या मालावरती प्रक्रिया करणारी इतर जी काही साधनं आहेत तर ती येणार नाहीत. ती खाजगी गुंतवणुकीच्या माध्यमातून, खाजगी कंपनीच्या माध्यमातून येतील आणि साहजिकच मग तिथून पुढे फायदा व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी अनेक उदाहरणं दिली जातात. समजा माध्यम क्षेत्र जर बघितलं तर आधी फक्त दूरदर्शन होतं, खाजगी माध्यमं आली आणि त्याच्यामुळे माध्यम हे क्षेत्र वाढलं, अधिक मोठ्या प्रमाणात लोकांना माहिती मिळायला लागली, या क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण झाला. तशीच काहीशी मांडणी शेतमालाला खुली बाजारपेठ असू द्यावी असं म्हणणाऱ्यांकडून केली जाते. खाजगीकरण करण्याचं एक व्याकरण असतं. कुठं आणि केव्हा खाजगीकरण करायचं याचे काही ठोकताळे आहेत. खुली बाजारपेठ म्हणजे तुम्ही क्रोनो कॅपिटलिझम नसावा, सर्वांना समान संधी असावी, हेही त्याच्यामध्ये अपेक्षित असतं, जे आपल्या इथं बऱ्याच वेळा होताना दिसत नाही. क्रोनी कॅपिटलिझम हा तर रोग आहे. म्हणजे कॅपिटलिस्टिक देशातही क्रोनी कॅपिटलिझम हा अपराध आहे. कॅपिटलिझम हा आर्थिक मुद्दा आहे, आर्थिक नीती आहे. पण क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे ज्याला नेपोटिझम म्हणतो, जसं समाजाची सत्ता असावी पण एकाच कुटुंबाची असू नये असे आपण स्वीकारतो, त्याप्रमाणे क्रोनी कॅपिटलिझम हा तर एक गुन्हाच आहे. या कायद्यामुळे तसं होऊ शकतं, काही ठराविक कंपन्या किंवा उद्योग समूहच या क्षेत्रावरती देखील ताबा मिळवू शकतात. ते होईल, कदाचित होईल, नक्कीच होईल, तो विषय वेगळा. पण शेतकरी जे देशामध्ये 60 ते 70 करोड आहेत समाज, शेतकरी आणि त्यांची कुटुंब, ती जी उद्ध्वस्त होतील त्यांची संख्या प्रचंड आहे. मग ती कुणामुळे आणि कशामुळे उद्ध्वस्त झाली हे प्रकरण वेगळं, पण ती उद्ध्वस्त होणार आहेत हे डोळ्याला जर स्पष्ट दिसत असेल तर शेतकरी ह्याला विरोध करतील, असं मी जे फिरून बघितलंय त्याच्यावरून स्पष्ट होतं. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे.